मध्ये फरक आहे ना. बघा आता तुम्ही टेपच घेऊन आले की नाही, आता मोज आहे काय करा. पिंटू भाऊ पकडा ना तुटे अलीकडे येते. हो 7 फूट. हे समोरची लाईन घ्या आणि हे पलीकडला हा जो पट्टा आहे ना, आता हो हा 5 फुटाचा आहे. घ्या घ्या मोजा असं का बरं? 7 आणि 5 12 स्क्वेअर फूट झाले की नाही. हा 5 फुटाचा पट्टा आहे. मग एक 7 घ्यायचा, एक 5 घ्यायचा. हा 7 फूट 5 फूट 5 फूट आहे. 5 फूट आहे ना. तर हा 5चा हा 7चा 7 आणि 5 12 स्क्वेअर फूट झालं. 12 ने 6 स्क्वेअर फूटवर एक लाईन आली. सुरुवातीला लावतो तेव्हा 7260 झाडं बसते त्याच्यात. पण जेव्हा आपण वांज नरगा आणि उपाट झाड आहे की नाही ते काढतो, कमीत कमी 1000 1500 2000 झाडं आपल्याला याच्यातले काढायचे. जसं नॉन बीटी काढायचे, त्याच्यावर आळी येते ना सुरुवातीला, ती झाडं सगळे काढून फेकायचे. आणि भेसळ झाड राहते ज्याला मुख्य फळफांद्या येत नाही. जसं की एका झाडाला कमीत कमी 5-6 मुख्य फळफांद्या यायला पाहिजे. तसे झाडं आपल्याला ठेवायचे. जसं की आता हे मुख्य फळफांदी, तसे पलीकडले झाडं समजा, तर ज्या झाडाला कमीत कमी 2 किंवा 3 मुख्य फळफांद्या राहायला पाहिजे. मुख्य फळफांदीला 100 बोंड लागायला पाहिजे, असे फळफांद्या ठेवायच्या. आणि भेसळ झाड राहते, सुरुवातीला तुम्हाला कलर पिंक दिसते, ते झाडाचे कुठून काढायचे आपल्याला. म्हणजे कमीत कमी एका एकरमध्ये 1000-1500 झाडं आपल्याला काढणं महत्त्वाचं आहे. आता अजून महत्त्वाचा विषय आहे की शेणखत प्रक्रिया महत्त्वाचा विषय आहे. जसं की आपल्याला एकरी आपण 40-50 क्विंटल जर घेतो म्हटलं दरवर्षी, जर आपलं कापसावर कापूस येत नाही आणि जमीन कालांतरानं पिकणार नाही ना, त्याच्यामुळे शेणखत प्रक्रिया करताना आपल्याला महत्त्वाचा सावलीखाली डिग मारायचा, शेणखताचा गड्ड्याच्या बाहेर काढायचं. गड्ड्यामध्ये जे शेणखत असते, बरेच लोक काय करतात उन्हात आपण नेऊन फेकतो की ना, ते एकदम चुकीचं आहे. उन्हाळ्यात जर आपण शेणखत टाकलं ना, त्यातले जे काही जीवाणू आहेत ते सर्व पूर्ण मरून जातील. तुम्ही शेणखत उकरताना बघा, वरच्या 5 ते 6 इंच पर्यंत एकदम बारीक पत्तीसारखं खत राहते. त्याचं कारण काय? गांडूळ पूर्ण खाल्लेलं असते ते. वर जीवाणूची संख्या लई राहते. गांडूळ आणि रासायनिक खताचं कॉम्बिनेशन चालत नाही, पण जीवाणू आणि रासायनिक खताचं कॉम्बिनेशन चालते. सुरुवातीला वरच्या 6 इंचापर्यंत बारीक पत्तीसारखं राहते. त्याचं महत्वाचं कारण आहे की खाली एकदम टेम्परेचर हिट राहते, खाली जीवाणू जात नाहीत. त्याच्यामुळे जीवाणूचं जे खाद्य मुख्य काय, हे शेणखत आहे. शेणखत हे जीवाणूचं खाद्य आहे. समजा आपल्याला जसं आपण शेणखत जर शेतात नेऊन फेकलं किती, त्याचा काही फायदा नाही, फक्त आपलं तणकट जास्त वाढते किंवा बिवडले होते. त्याच्यामुळे त्याला प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. प्रक्रिया करण्यासाठी सावलीखाली ढीग मारायचा, कंटिन्यू 5-6 दिवस पाणी मारायचं. आता हे खत कधी करायला तयार पाहिजे, आपण कमीत कमी जानेवारीपासून आपण सुरुवात करायची. जानेवारीमध्ये आपल्याला काय करायचं, सावलीखाली आणून कुठल्याही मोठ्या झाडाच्या सावलीखाली आणून ढीग मारायचा, त्याच्यावर कंटिन्यू 5-6 दिवस पाणी मारायचं. आणि त्याच्यातली जे काही उष्णता आहे, गरम वाफ आहे, ते सगळं निघून जाते. आणि हात टाकून बघायचं त्याच्यात, आणि ते थंड झाल्यानंतर त्यावर आपल्याला प्रक्रिया करायची. या प्रक्रियामध्ये कोणतं PHB 4 किलो, ट्रायकोडर्मा 4 किलो, अझोटोबॅक्टर 4 किलो आणि रायझोबियम 4 किलो हे प्रति एका ट्रॉलीसाठी 4-4 किलो आपल्याला घ्यायचं. आणि प्रति 200 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला त्यावर पाणी टाकायचं. आता पाणी किती लिटर व्हायला आपल्याला, हे 600 लिटर पाणी व्हायला. म्हणजे 600 लिटर पाणी त्याच्यावर आपल्याला टाकायचं आणि कंटिन्यू मग परत दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्याच्यावर आपल्याला पाणी मारत राहायचं. असं जर आपण प्रक्रिया केलं तर कमीत कमी 2 महिन्यामध्ये 2.5-3 महिन्यामध्ये बारीक पत्तीसारखं खत होते. आणि ते खत आपल्याला आपल्या शेतामध्ये टाकायचं. आता हा प्लॉट कोरडो तरी आजपर्यंत याची कंडिशन चांगली आहे. याचं महत्त्वाचं त्याच्यामध्ये समजा जर ठीक आहे, जर जास्त समजा एका दमानं आपण जर 4-5 ट्रॉल्या समजा गेलं, तर त्याला असं म्हणजे तो असं सपाट तुम्हाला प्लेन करायला लागेल. जसं की 4-5 ट्रॉल्या केल्या ना, तर एकाच जागी जर आपण टाकलं ना, तर तेवढ्या प्रमाणात पाणी खाली जाणार नाही. त्याच्यामुळे कसं आहे, तुम्ही असं त्याला हे करायचं, लंबा बेड किंवा ज्याला आपण तसं मळतो म्हणतो तसं, म्हणजे कणिक पीठ मळतो तशा टाईप त्याला थोडं हे नाही ना, तसं काहीच नाही. ते ऑटोमॅटिक जीवाणूचं खाद्य आहे. बघा, जीवाणू जेवढं तुम्ही त्याच्यावर पाणी मारत राहाल आणि जेवढं कंटिन्यू ओल ठेवाल ना, ते ऑटोमॅटिक जीवाणूचं खाद्य आहे, ते खाऊन ऑटोमॅटिक बारीक होते पत्तीसारखं. आणि बरेचसे लोक काय करते, डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये नेऊन आपण मे महिन्यात फेकून देतो. ते एकदम चुकीचं आहे, ते काही फायदा नाही. असं शेणखत जर तुम्ही कापसाला 1 ट्रॉली करा, मिरचीला, हळदीला, उसाला, जे काय आपण जास्त वर्षभर घेणारे पीक आहो की नाही, या ठिकाणी जसं केळ आहे समजा, केळीला जर 5 ट्रॉली शेणखत असं टाकलं तुम्ही, तर तुम्हाला रासायनिक खत सोडून द्या, तुमची जमीन एवढी सुपीक होईल, तुम्हाला रासायनिक खत टाकण्याची आवश्यकता कमी पडेल आणि प्लॉट असं भयानक बघायसारखं. नाही, खत टाकताना आपण अगोदर म्हणजे जमिनीत पसरून द्यायचं, तयार करताना टाकायचं की पीक असं मोठं झालं 1 महिन्याचं होता. जमिनीमध्ये ओला असताना कधी टाका तुम्ही. जमिनीमध्ये तुमच्या ओल नसेल आणि जमीन एकदम गरम असेल आणि याच्याने नेऊन फेकलं तुम्ही, ते जीवाणू जे आहे ते सगळे जीवाणू म्हणजे जमिनीत ओलावा असताना